नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उच्च न्यायालय भरती संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। विद्यार्थी मित्रांनो, येत्या रविवारी म्हणजे 26 एप्रिल 2026 ला तुमची विविध परीक्षा केंद्रावरती परीक्षा होत आहे। आता ही त्याचे हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध झाले। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। आता बघा, परीक्षेला जाताना नेमकी काय काळजी घेतली पाहिजे, कोणत्या महत्त्वाचे मुद्दे आहेत, या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। सुरुवातीला बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला परीक्षेला किमान बघा, आता तुमची जी काही रिपोर्टिंग वेळ आहे, तुम्ही जर हॉल तिकीट डाउनलोड केला असेल तर तिथे तुम्हाला तुमची डेट दिलेली आहे, त्यानंतर वेळ दिलेली आहे, प्लस तुम्हाला तुमच्या परीक्षेचं ठिकाण पण दिलेलं आहे। त्यामुळे तुमची जी काही त्या परीक्षा केंद्रावरती तुम्हाला जी काही रिपोर्टिंगची वेळ आहे ती किमान बघा 15 मिनिटे आधी तुम्हाला उपस्थित राहणे अनिवार्य केलेलं आहे। 15 मिनिटं अगोदर तुम्हाला उपस्थित राहायचंय। बघा, तुम्ही जर उपस्थित नाही झालात, बघा दिलेल्या वेळेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही। कोणत्याही परिस्थितीत परीक्षेची वेळ बदलली जाणार नाहीये, लक्षात घ्या। आता तुम्ही तुमचं जे काही हॉल तिकीट आहे त्या हॉल तिकीट वरती तुम्हाला सेकंड पेजला सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। तेच इन्स्ट्रक्शन मी तुम्हाला साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये फक्त तुम्हाला समजावून सांगतोय, लक्षात घ्या। तुम्ही ते इन्स्ट्रक्शन वाचू शकता। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय, तर तुम्हाला किमान 15 मिनिटे अगोदर तुम्हाला उपस्थित राहणं बंधनकारक आहे। त्याच्यानंतर बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट, आता तुम्हाला परीक्षेला जाताना काय सोबत न्यायचंय बघा, हॉल तिकीट, ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो। आता हे जे हॉल तिकीट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे अनिवार्य, तुम्हाला हे सोबत घेऊन जाणं अनिवार्य आहे। त्याशिवाय तुम्हाला प्रवेश मिळणार नाहीये, याशिवाय परीक्षा देण्याची परवानगी नाहीये। त्यामुळे तुम्हाला हॉल तिकीटची आठवणीने तुम्ही प्रिंटआउट घेऊन जायचे आहे। त्याच्यासोबतच लक्षात घ्या, आता बघा यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र तुम्हाला सोबत आणा, म्हणजे तुम्हाला ओळखपत्र सुद्धा सोबत लागणार आहे। त्यामध्ये बघा, आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल, यापैकी कोणताही तुम्ही एक ओळखपत्र तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता। आणि अत्यंत महत्त्वाची सूचना, तुमच्या जर नावात बदल असेल, ओके, बघा इथे काय म्हटलंय, नाव बदललेले असल्यास गॅझेट किंवा लग्न प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे। म्हणजे तुमच्या जर नावात बदल असेल तर तुम्हाला गॅझेट सोबत असणं गरजेचं आहे। आणि ज्या माझ्या माता भगिनी महिला वर्ग जे आहेत, यांचं जर नावात बदल असेल लग्न झाल्यानंतर, तर तुम्हाला काय सांगितलंय, लग्न प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे। त्यामुळे ते पण तुम्हाला सोबत ठेवायचं आहे, ओके। त्याच्यानंतर बघा, पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, सक्त मनाई असलेल्या वस्तू, म्हणजे तुम्हाला परीक्षा केंद्रावरती या वस्तू तुम्हाला अजिबात अलाउड केल्या जाणार नाहीयेत। त्यामध्ये मोबाईल फोन असेल, स्मार्टवॉच असेल, डिजिटल वॉच, कॅमेरा, ब्लूटूथ डिव्हाइस, मायक्रोफोन, पेजर, पुस्तके आणि नोट्स, कागद, बरोबर, ह्या कोणत्याही वस्तू तुम्हाला सोबत घेऊन जायच्या नाही आहेत, लक्षात घ्या, ओके। त्या जर तुम्ही सोबत नेलात तर त्या अलाउ नाही आहेत, तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही, ओके। त्यामुळे याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे। नियम मोडल्यास किंवा वैयक्तिक वस्तू तुम्ही आत नेल्यास परीक्षेतून तात्काळ तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल। त्यामुळे या वस्तू सोबत नेऊ नका। त्याच्यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, परीक्षा हॉलमधील जी काही शिस्त किंवा ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यामध्ये अतिशय बेसिक आहे, परीक्षा सुरू असताना कोणत्याही कारणाने तुम्हाला हॉल सोडण्यास परवानगी नाही। म्हणजे तुम्ही एकदा हॉलमध्ये प्रवेश केला परीक्षा देण्यासाठी तर तुम्हाला मध्येच सोडता हॉल सोडता येणार नाहीये, लक्षात घ्या, ओके। त्याच्यानंतर बघा, इतर उमेदवारांशी कोणत्या प्रकारे तुम्हाला संवाद साधण्यास सक्त मनाई आहे। उत्तरपत्रिका आत बाहेर नेण्यास मनाई आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर बघा, सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास या तात्काळ कारवाई करून परीक्षा हॉलमधून तुम्हाला बाहेर काढले जाईल। त्यामुळे तुम्हाला दिलेल्या सूचनांचं अतिशय काटेकोरपणे पालन करायचं आहे। आता ही एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, महत्त्वाची सूचना आहे। यामध्ये तुमचा सीट नंबर असेल, त्यानंतर रजिस्ट्रेशन ID असेल बघा, त्याच्यानंतर तुमची जी काही सिरीज असेल किंवा सही असेल, या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित फिल करायचं आहे। माहिती योग्य ठिकाणी भरूनच तुम्हाला सही करायची, लक्षात घ्या। तुम्हाला समजा एखादी नाही समजलं तुम्हाला, तिथे जे काही इन्स्ट्रक्टर असतील त्यांना तुम्ही विचारू शकता, पण माहिती व्यवस्थित योग्य ठिकाणी पूर्ण व्यवस्थित तुम्हाला भरायची आहे। आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट बघा, उत्तरपत्रिका जी काही OMR प्रकारची आहे यामध्ये पार्ट 2 म्हणजे 2 प्रकार असणार आहे, एक पार्ट 1 असणार आहे, एक पार्ट 2 असणार आहे। तर पार्ट 2 तुम्हाला वेगळे करू नये, म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही पार्ट 2 वेगळा करायचा नाहीये। त्याबद्दलची पुढे सूचना मी देतोच तुम्हाला, पार्ट 2 तुम्हाला लगेच वेगळा करायचा नाहीये, ओके। त्याच्यानंतर पुढे बघा, आता उत्तर नोंदवण्याची योग्य पद्धत काय असणार आहे, लक्षात घ्या। आता बघा, फक्त काळ्या बॉल पेनचा वापर करावा, फक्त 1 ते 3 प्रश्नापर्यंतच गोल भरावेत। म्हणजे आता बघा, लक्षात घ्या, तुम्हाला एकूण 30 प्रश्न असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला फक्त 1 ते 30 प्रश्नापर्यंतच तुम्हाला काळ्या साध्या
बॉल पेनाने तुम्हाला उत्तर द्यायची. ओके, आणि तिथे स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा, फक्त काळ्या बॉल पेनचाच वापर करायचा आहे. तुम्हाला ब्लू पेन चालणार नाहीये किंवा जेल पेन पण चालणार नाही. शक्यतेवर साधा काळा बॉल पेन जो असेल त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे. आता याची उत्तराची जी काही योग्य पद्धत आहे बघा, लक्षात घ्या. तुम्हाला ABCD असे ऑप्शन असेल समजा, योग्य उत्तरासाठी काळ्या पेनने तुम्हाला पूर्ण गोल भरायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, जर पर्याय क्रमांक B त्याचं उत्तर असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे हा जो गोल आहे हा पूर्णपणे तुम्हाला फिल करायचा आहे. लक्षात घ्या. बरेच विद्यार्थी काय करतात, असा अर्धवट गोल फिल करतात किंवा असे टिक करतात. हे अलाउड नाहीये. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, हे अलाउड नाहीये. आणि काही विद्यार्थी कसे असतात की सुरुवातीला त्यांना असं वाटतं की योग्य उत्तर B आहे, नंतर परत लक्षात येतं की C पण आहे. ओके, मग ते एकापेक्षा जास्त गोल करतात. हे सुद्धा ग्राह्य धरलं जाणार नाहीये. त्यामुळे ही योग्य पद्धत आहे. तुम्हाला पूर्ण व्यवस्थित फिल करायचं आहे. ओके, बघा, एकदा भरलेला गोल पुसू नये किंवा बदलू नये. एकापेक्षा जास्त वेळा भरलेले उत्तर चुकीचे धरले जाईल. त्यामुळे ही योग्य पद्धत आहे. अशा पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित उत्तर द्यायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता नमुना प्रश्न दिलेला आहे. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, प्रश्न क्रमांक 15 हा प्रश्न, याचं उत्तर समजा B आहे. ओके, तर मग इथं उत्तरपत्रिकेमध्ये तुम्हाला बरोबर 15 नंबरचा ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला गोल करायचा आहे. अशा पद्धतीने उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. लक्षात घ्या. पुढे, आता परीक्षा संपल्यानंतर बाहेर पडताना तुम्हाला काय करायचंय, लक्षात घ्या. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट, आता निरीक्षकाकडे तुम्हाला काय जमा करायचंय, तर मूळ जी OMR ची उत्तरपत्रिका असेल ही तुम्हाला तिथल्या संबंधित निरीक्षकाकडे तुम्हाला जमा करायची. निरीक्षकाकडे जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. आता स्वतःसोबत मग काय तुम्ही घेऊन जाऊ शकता बघा, प्रश्नपत्रिका तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता आणि OMR चा जो पार्ट 2 आहे, ओके, पार्ट 2 शेवटी तो तुम्ही वेगळा करून तुम्ही तो घेऊन जाऊ शकता. लक्षात घ्या. परीक्षेनंतर उमेदवार पार्ट 2 वेगळा करून प्रश्नपत्रिकेसोबत स्वतःजवळ ठेवू शकतो. ओके, फक्त जो काही पार्ट 1 आहे हा तुम्हाला कुठे, निरीक्षकाकडे तुम्हाला जमा करायचा आहे. ओके, अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितली. विद्यार्थी मित्रांनो बघा, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ह्या बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण करतात. त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित ही सर्व जी माहिती आहे ही व्यवस्थित फील करा आणि परीक्षेला जाताना एकदम शांतपणे तुम्ही व्यवस्थित तुम्ही लवकर पोचायचं आहे. परीक्षा म्हणजे वेळेमध्ये पोचायचं आहे तुम्हाला आणि व्यवस्थित शांतपणे पेपर द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सर्व विद्यार्थी मित्र ज्यांनी परीक्षा देत आहेत 26 एप्रिलला, त्या सर्व माझ्या विद्यार्थी मित्रांना पूर्णपणे आमच्याकडून शुभेच्छा आहेतच. इन्फिनिटी अकॅडमीकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.